नमस्कार. महाराष्ट्र वनच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. गेल्या 40-45 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची जी गोष्ट आहे ती आपल्या वलयामध्ये भक्कमपणे जखडून ठेवणारं नेतृत्व म्हणजे शरद पवार. निवडणूक कुठलीही असो, शरद पवारांची स्वतःची विशिष्ट भूमिका असते आणि ती जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो, महत्त्व असतं. म्हणून आज आपण शरद पवारांची ही विशेष मुलाखत करतो आहोत, ती सुद्धा राज्यात जी मिनी विधानसभा निवडणूक आहे, म्हणजे 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्या यांच्या जी निवडणूक आहे त्या निमित्तानं ही मुलाखत आपण करतो आहोत. सर, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, तुमचा इतका अनुभव दांडगा आहे. ही जी निवडणूक आहे जिचा उल्लेख वारंवार मिनी विधानसभा निवडणूक असा केला जातोय, तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही गेम चेंजर वाटते का निवडणूक? असं की मिनी विधानसभा म्हणण्याचं मुख्य कारण जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महानगरपालिका हे दोन्ही एकत्रित चाललेले आहेत आणि या सगळ्याचं एकत्रित लोकसंख्या किती सहभागी होणार आहे हे जर असेसमेंट केलं तर जवळपास 70% पेक्षा जास्त लोक याच्यात सहभागी होतात. आणि त्यामुळे साहजिकच 70% लोकांचा जर काही व्ह्यू या निवडणुकीच्या माध्यमातून आला तर ती पुढची दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. ही गोष्ट अमान्य करण्यात अर्थ नाही. आता प्रश्न आहे की हा गेम चेंजर होईल का नाही. आता जी मानसिकता लोकांची दिसते ती परिवर्तनाला अनुकूल अशी दिसते. चेंजर म्हणजे आज भारतीय जनता पार्टी आणि सेनेचे जे राज्य आहे, राज्याच्या पातळीवर त्याच्याबद्दलची तीव्र नापसंती आज कुठेही आम्ही गेलो तर लोकांच्यात दिसते. आता ते कृतीत येईल का नाही ते सांगणे आता अवघड आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं की कृतीमध्ये येणं काय अशक्य नसतं. ज्यावेळेला एखादी लोकांची भावना झाली, भूमिका झाली, तर ती भूमिका कृतीत आणण्याच्यासाठी जी आक्रमक पद्धतीनं प्रचार यंत्रणा आणि बाकीची सगळी जी सुविधा करावी लागते तर ती करण्याच्यासाठी BJPच्या बद्दल नाराजी असेल, म्हणजे विरोधी असलेला जो घटक आहे, मग तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ते कमी पडतात साधनसामुग्रीच्यामुळं. आणि साधनसामुग्रीची प्रचंड उपलब्धता हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं काही जर फरक पडला तरच, पण तसा फरक पडेल असं मला वाटत नाही. मला याच्यात या निवडणुकीमध्ये लोक भाजपचा पराभव करतील असं वाटतं, एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपच्या वतीनं जी भूमिका मांडली जाते ती मला असं वाटतं की महाराष्ट्राला पटणारी नाही. आणि त्याचं मुख्य कारण आज भाजपच्या सवन प्रचार यंत्रणेचा प्रमुख एकच व्यक्ती आहे आणि मुख्यमंत्री. आणि त्यांची भूमिका काय सगळीकडे दिसते की हा माझा शब्द आहे, मी, माझा, याच्या बाहेर ते जायला तयार नाहीत. आणि मी, माझा हे एकदा डोक्यात शिरल्याच्या नंतर लोक असोत किंवा सहकारी असोत त्यांच्यामध्ये अस्वस्थता त्या व्यक्तीच्याबद्दल व्हायला सुरुवात होते. आणि मला ते चित्र दिसतं. मला BJPच्या अनेक लोकांनी सहजपणानं सांगितलं की हे माझा काय लावलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी आणि माझा वाजपेयी असताना सुद्धा कधी नव्हतं. वाजपेयींच्यासारखं आमच्या पक्षातलं प्रचंड नेतृत्व असताना सुद्धा त्यांनी मी ही भूमिका कधी गेली नाही. अलीकडे मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक महत्त्व या संघटनेमध्ये वाढल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्हाला मी आणि माझा हे दिसायला लागलेलं आहे. ही अस्वस्थता मला त्यांच्या पक्षातही दिसते. लोकांच्यात काय ते आता बघायचं. त्या दृष्टीनं जर का बघितलं की मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं स्वतःला प्रोजेक्ट करतायत त्यावरनं असं वाटतं की अपयशही माझं आणि मिळालेलं यशही माझंच आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्या अस्तित्वाचा डाव या निवडणुकीत खेळतात असं वाटतं. मला काय ते अपयश माझं वगैरे काय असं म्हणण्यामध्ये ते असतील असं वाटत नाही किंवा त्यांनी आपला डाव लावलेला ही मला वाटत नाही. त्यांचा प्रयत्न स्वतःला प्रचंड प्रोजेक्ट करण्याचा आहे. असं आहे की देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती मुख्यमंत्री होण्याच्या आधी विरोधी पक्षातला एक प्रभावी वक्ता म्हणून माहीत होती, पण सवन महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणून तिथल्या लोकांचं जसं एकेकाळी त्यांच्या पक्षामध्ये गोपीनाथ मुंडे होते. गोपीनाथ मुंडे आम्हाला लोकांचे विरोधक असतील, पण
त्यांना सवन महाराष्ट्रात लोक ओळखत होते, त्यांना मानणारा वर्ग होता. देवेंद्र फडणवीसांना सवन महाराष्ट्राचं एक पाठिंबा आहे किंवा मानणारा वर्ग असं चित्र नाही. त्यामुळं ते स्वतःचं प्रोजेक्शन त्याच्यामध्ये जास्त करतात. जरी त्यांनी मी आणि माझा म्हणून सगळीकडे स्वतःचे फोटो लावले तरी ते सगळीकडे फोटो वाचण्यात जातील असं वाटत नाही. अगदी मला विदर्भातल्या वराडात सुद्धा जाईल, म्हणजे उद्या वाशिम, बुलढाणा, अमरावती, तुम्ही अकोला या सगळ्या परिसरात जरी गेला तर तिथंसुद्धा जाणवणार नाही. सर, तुम्ही राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेला आहात. तुमच्याही काळात, मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात निवडणुका लागल्या, पण तुम्ही सरकारवरच्या आरोपांची उत्तरं तुमच्या भाषणांमधून त्या प्रचारामध्ये दिलेल्या आहेत. असं कधी केलेलं कोण्या मुख्यमंत्र्यांना आठवत नाही की स्वतः सगळ्यांवरती आरोप करत सुटले आहेत. सध्या मुख्यमंत्री दुसऱ्यांवर वैयक्तिक आरोप करतायत, दुसऱ्यांच्या चुका काढताना आरोप करतायत आणि एवढंच नाही तर चौकशांच्या धमक्याही देत आहेत. मुद्दा असा आहे की ज्याला बेस नाही, ज्याला पाठिंब्याच्या संबंधीचा विश्वास नाही, त्यावेळेला त्यासंबंधी बोलण्याच्या संबंधीचा काही अधिकारच लोकांनी दिला नसल्यामुळे या सगळ्या गोष्टीत लक्ष देवेंद्र फडणवीस घालत आहेत. आणि मला नाही वाटत त्याला फार लोक पाठिंबा देतील. म्हणजे कुणी गांभीर्याने घेत असंही मला वाटत नाही. आणि मुख्यमंत्रीपदाची एक प्रतिष्ठा असते. मुख्यमंत्रीपदाची म्हणजे मुख्यमंत्री स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडतो, त्याच्यात काही चूक नाही. पण ती मांडताना सुद्धा इतरांच्या संबंधीची एक मर्यादा ठेवून, सभ्यता ठेवून बोलत असतात. एक असा समज होता की हे ग्रस्त मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर एक शालीन आणि सुसंस्कृत आणि सभ्य अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे, त्याची परिस्थिती महाराष्ट्रात दिसेल असं लोकांना वाटत होतं. पण ते ज्या पद्धतीने अलीकडे वागत आहेत, बोलत आहेत, धमक्या देत आहेत, त्याच्यातून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री नव्हता या निष्कर्षाची लोक यायला लागलेत. सर, आपण 1995 पासून बघितलं की निवडणुकांमध्ये वैयक्तिक आरोप होतात, पण ते वैयक्तिक आरोप नंतर टिकत नाहीत, ते निवडणुकांपुरतीच मर्यादित राहतात. तुमच्या विरोधात सुद्धा गोरा खैरनारसारखा एक अधिकारी ट्रकभर पुरावे देणार होता, नंतर तो देऊ शकला नाही. आता ही निवडणूक तर उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री अशा वैयक्तिक आरोपांमध्ये रंगलेली आहे. तर तुम्ही याकडे कसं बघता, हे जे वैयक्तिक आरोप निवडणुकांमध्ये चालले आहेत? असं की मला ते या दोघांच्या पुरतं सीमित आहे असं वाटत नाही. मी गेले काही वर्ष बघतोय, काही महिने बघतोय, दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्यामध्ये मला शिवसेनेकडे वागण्याच्यामध्ये फरक पडलेला दिसतो. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी अडवाणींचं नेतृत्व होतं, त्यावेळेला ते शिवसेनेच्या संबंधी आपला विश्वासाचा सहकारी म्हणून एक सन्मानाची भूमिका त्यांची असायची. हे कोणी आले मुंबईमध्ये तर मातोश्रीवर गेले नाहीत असं कधी व्हायचं नाही, बोलून यायचे. हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे. आत्ताचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला किंवा जे सवन लिडरशिपची आहे, कोण खासदार लोक जे निर्णय घेणारे असतील संघटनेतले, त्या सगळ्यांचं आत्ता मला टार्गेट असं दिसतं आहे की महाराष्ट्रात एक खांबी भारतीय जनता पार्टी हाच महत्त्वाचा पक्ष आहे. आणि ती फेज जी आहे ती शिवसेना घेत असेल तर ती शिवसेना कुठेतरी संपवली पाहिजे. आणि शिवसेना संपवली पाहिजे असेल तर कुठतरी टार्गेट केलं पाहिजे. ते काय बाळासाहेब ठाकरेंना टार्गेट करून चालणार नाही, म्हणून उद्धवला टार्गेट केलं पाहिजे. हे युद्ध रचना मला त्यांच्या सगळ्यांच्यामध्ये दिसते. आणि त्यामुळं ते जाणीवपूर्वक करत आहेत, योजनाबद्ध रीतीने करत आहेत. ते केवळ देवेंद्र फडणवीस आणि उद्धव यांच्यातला हा संघर्ष नाही. देवेंद्र फडणवीसना जी नीती ठरवलेली आहे ती त्यातली आपली जबाबदारी काय ती करावी इथं सांगितलेली, तो त्यातला भाग आहे. भाजपच्या गोटातून असं कळलेलं आहे की मागची निवडणूक जी झाली, नगरपालिका निवडणूक, त्यामध्ये शिवसेना 4थ्या क्रमांकावरती फेकला गेला पक्ष म्हणून. पण तरीसुद्धा जे निवडून आले, मग ते नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील, ते शिवसेनेचे होते. भाजपचा पक्ष किंवा पहिल्या क्रमांकावर आला, पण जे निवडून आले, जे नगराध्यक्ष बनले, ते बहुतेक काँग्रेस राष्ट्रवादीचे जुने बंडखोर होते. त्यामुळे इथं हा फरक आहे की शिवसेना वाढते आहे तर स्वबळावरती वाढते आहे, भाजप वाढते आहे तर पक्ष संघटना वाढत नाही आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आधीची मंडळी मोठी होती आहे.
शिवसेनेला त्यांचं स्वतःचं कार्य आहे आणि ते कार्य पुढे येते, ते मजबूत होते. भाजपच्यामधले जे लोक सगळे भाजपमध्ये गेलेले ते कधी परत येतील असा नेम नाही. ते कधी परत येऊ शकतात. आम्हा लोकांशी आधी ते प्रेमाने बोलायचा प्रयत्न करतात. वेळप्रसंगी तो एक एस्केप रूट असावा अशा विचारात आहेत. आणि खाजगी बोलल्याच्या नंतर तिथे गेलो, ती मोठी घोरचूक झाली आणि आम्हाला ज्या पद्धतीनं वागवलं जातं ते आम्हाला कधी जाणवलं नाही आधी, असं वाटायला लागलं. असं आत्ताच बोलायला लागले, ज्याच्यात फार दिवस झालेले नाही. आणि हे आणखीन 2 वर्ष आहेत. तर या 2 वर्षामध्ये हे सगळा गेलेला वर्ग पुन्हा बाहेर पडला तर मला आश्चर्य वाटणार नाही. सर, राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना हा प्रश्न विचारून झाला, त्यांच्याकडनं उत्तर आलं, तीही महाराष्ट्राला कळली. पण तुमच्या तोंडून हे ऐकायचं आहे की 2014 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही तासात राष्ट्रवादीनं भाजपच्या नव्या सरकारला का पाठिंबा देऊ केला? नाही, मी अनेकदा सांगितलं 2 गोष्टी होत्या की त्या निवडणुकीमध्ये कोणालाच बहुमत नव्हतं. सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप होती आणि ती काहीतरी 122-124च्या आसपास होती. राज्य चालवायचं असेल नीटनेटकं तर 150 तरी लोक लागतात आणि त्यावर तेही नव्हतं. आणि ते नाही म्हटलं तर कदाचित विश्वासदर्शक ठराव जो येईल पहिल्या आठवड्यामध्ये, त्याच्यात जर भूमिका वेगळी वेगळी घेतली तर तेव्हा सरकार पडेल. म्हणजे निवडणुका होऊन 15 दिवस झाले तर पुन्हा निवडणुका घेण्याच्या संबंधीचा निकाल हा महाराष्ट्राला परवडला नसता, आर्थिकदृष्ट्या पडला नसता, राजकीय पक्षांना सुद्धा पडलेला नसता. आणि म्हणून काही दिवस राज्याच्या हिताच्यासाठी कुणीतरी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की साधारणतः जी भूमिका घेण्याच्या संबंधीची जबाबदारी असलेले घटक त्याच्यात कदाचित माझा पक्ष लहान असेल, पण मी स्वतः याच्यात अधिक सामंजस्याने माझ्याकडनं लोकांच्या अपेक्षा असाव्यात असं मला वाटलं. आणि म्हणून स्थिरता एवढा एकच मुद्दा मी पुढे त्याच्या नजरेसमोर ठेवला होता. सर, तुम्ही 1.5 वर्षापूर्वी म्हणाला होतात की राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात आणि तशी चिन्ह आता शिवसेनेच्या वक्तव्यातून दिसत आहेत. उद्धव ठाकरे उठता बसता भाषणांमधून सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी देत आहेत. त्यांचे मंत्री म्हणत आहेत शिवसेनेचे की आमच्या खिशात राजीनामे आहेत, ते कधीही आम्ही वर्षावर आणून देऊ किंवा राज्यपालांना देऊ. तुम्ही अजूनही हे बघता की मध्यावधी निवडणुका ह्या लादल्या जातील? असं आहे की महाराष्ट्राचं सरकार ज्या दिवशी बनलं त्याचवेळी मी सांगितलं होतं की ज्या दिवशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येईल त्यानंतर महाराष्ट्रातलं हे जे सख्य आहे हे सख्य किती टिकेल या संबंधीचं वास्तवचित्र आपल्या पुढे येईल. मी तेव्हाच सांगितलं होतं. आता मी याच्यामध्ये शिवसेनेला फार दोष त्याच्यात द्यायचा काही ना द्यायचा ह्याच्यात मी काही भाष्य करू इच्छित नाही. पण राज्याचा मुख्यमंत्री असतो त्याची जबाबदारी जास्त असते. ती विरोधकांच्या बाबतीत सुद्धा एक सुसंस्कृतपणानं बोलण्याची असते. आणि आपला भागीदार जो असेल तो लहान जरी असला शक्तीनं तरीसुद्धा म्हणजे संख्याबळाने विधिमंडळातल्या शक्तीनं, तो बाहेर नाही, तर जरी लहान असला विधिमंडळामध्ये तरी सामंजस्याने त्याला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घ्यायची सगळ्यात जास्त जबाबदारी राज्याचं नेतृत्व करणाऱ्यांची असते. आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल संघटनेच्याबद्दल बोलतात, हे म्हणजे काय ते खंडणी बहादर आहेत किंवा काय या माफिया आहेत, ही जे सगळे उद्गार करत आहेत, ही कोणी सभ्यपणानं राज्य चालवण्याच्या संबंधीचे जे संकेत आहेत ते पाळतात असं दिसत नाही. आणि असं दिसतं आहे की त्यांनी हे टार्गेट केलेलं आहे. त्यांचा हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर झालेला आहे. आणि म्हणून व्यक्तिगत पर्सनॅलिटी डिमॉलिश कशी करायची एवढा एक कलमी कार्यक्रम हातात घेऊन ते निघालेले आहेत. पण त्याची फरक चांगली मिळणार नाहीत. सर, तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बघितली आणि आता गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही शिवसेना बघता आहात. या दोन्हींमध्ये एक मूलभूत फरक पडलेला आहे आणि त्याचंच प्रतिबिंब उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून दिसते आहे. तुम्ही अजूनही हे मानता की सेना भाजपमध्ये जी तार आता किंवा जो धागा तुटलेला आहे ते जोडणं कठीण आहे, म्हणजे 23 फेब्रुवारीच्या निकालानंतरही?
मी यापूर्वी सतत सांगत होतो की या निवडणुका संपल्याच्या नंतर पुन्हा सत्तेच्यासाठी दोघंही एकत्र येतील आणि शिवसेना सत्ता सोडणार नाही असं माझं ठाम मत मी अनेक वेळा व्यक्त केलं. आत्ता मला या गेल्या काही दिवसात मात्र थोडंसं वेगळं वाटायला लागलेलं आहे आणि त्याचं कारण ज्या पद्धतीनं यांनी वक्तव्य केली किरीट सोमय्या आणि बाकी आणि या सगळ्यांनी त्या पद्धतीनं प्रत्युत्तर त्यांना दिलं, त्याच्यावरून असं वाटतं की कदाचित या निवडणुकीच्या नंतर काही वेगळी भूमिका घेतील. पण तरी माझ्या मनात एक शंकेची फाल आहे की हे कदाचित होणार नाही आणि त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी कसं उद्या धोरण ठरावं या संदर्भात उद्धव ठाकरे एक बोलून गेले की शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ केलं तर 5 वर्ष आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. UPमध्ये भारतीय जनता पार्टीने जो तिथं जाहीरनामा मांडला आहे त्याच्यात कर्जमाफीचा विषय आहे. आता जो पक्ष UPमध्ये सत्तेवर आल्याच्या नंतर कर्जमाफी करू शकतो किंवा करू पाहतो तो पक्ष या राज्यात सत्तेत असताना सत्ता वाचवण्याच्यासाठी हा मार्ग हा एक एस्केप रूट होऊ शकत असेल तर कदाचित तोही निर्णय घेऊन सरकार वाचवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि सत्तेतनं बाहेर न पडण्याच्यासाठी काहीतरी एक एस्केप रूट असला पाहिजे लोकांच्या समोर सांगायला. ती भूमिका ठाकरेंनी घेतलेली दिसते आणि म्हणून त्यांनी तो पर्याय उघडा ठेवला का काय याची शंका माझ्या मनात आहे. उद्धव ठाकरेंनी 3 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलेलं आहे, ते तुमच्या बाबतीतलं आहे. ते म्हणाले आम्ही जर का भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर याची खात्री काय की राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ राहून किंवा बाहेरून देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देणार नाही, शरद पवारांवर माझा विश्वास नाही, असं ते म्हणाले. ठीक आहे, आता त्याला तो बोलायचा अधिकार नाही, त्याच्या वडिलांना होता पण त्याला नाही. पण ठीक आहे, खूप वेळेला वयाचंही तारतम्य माणसाला नसतं, त्याचं ते लक्षण आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की पाठिंब्याच्या संबंधीची जर त्यांची एवढी भूमिका असेल तर मी आत्ता देखील त्यांना पत्र देतो की आमचा पाठिंबा राहणार नाही राज्यपालाच्या नावाने. त्यांनी त्याच वेळेला पत्र द्यावं राज्यपालांना की आम्ही पाठिंबा काढून घेतलेला आहे. कशाला निवडणुकीच्या नंतरची वाट बघायची 23 तारखेच्या आज उद्या म्हणतील त्या वेळेला बसून मी त्यांच्या हातात राज्यपालांना ॲड्रेस केलेलं पत्र माझं विधिमंडळ काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचा नेता आहे जयंतराव पाटील यांच्या सहीनं आणि माझ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज्याचे सुनील तटकरे यांच्या सहीनं तिथं मी द्यायला तयार आहे. माझी अट एकच आहे, ते पत्र त्यांच्याकडे दिल्याच्या नंतर त्यांनी आपलंही पत्र सोबत जोडावं आणि ती तिन्ही पत्र या म्हणजे सुनील तटकरे त्याच्यानंतर जयंतराव पाटील यांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्याकडं आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे सुपूर्द करावा. सर, आपण थोडं राज्याच्या मूलभूत प्रश्नांकडे येऊया. तुमचा दांडगा अनुभव आहे. तुम्ही देशाचे कृषी मंत्री असताना राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली होती, त्याचा तात्पुरता का दिलासा होईना तेव्हा झाला होता. आजही ही मागणी आहे की जिथं 50 पैशांपेक्षा आणेवारी कमी आहे सलग 3 वर्ष असा खूप मोठा पट्टा विदर्भ मराठवाड्याचा आहे, त्या ठिकाणी तरी कोरडवाहू शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी द्या, तरी सुद्धा भाजप ऐकत नाही आहे. यावर तुम्ही काय म्हणा? प्रश्न असा आहे की शेतकरी आणि शेती याच्यासंबंधी असला नसलेल्या लोकांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे आणि ते काही लपून ठेवतात. मला एका महत्त्वाच्या व्यक्तीने दिल्लीमध्ये भाजपच्या 1-2 लोकांनी सांगितलं, हा विषय जेव्हा आम्ही चर्चा करत होतो, मला आले कि पवार साहब आपकी सोच में हमारी सोच में फ़र्क है. क्या फ़र्क है? आप हमेशा जो उत्पादन करता है इनकी बात सोचते, जो पिकवतो त्याच्या हिताचा विचार तुम्ही करता. आम्ही जो खाणार आहे ग्राहक आहे त्याच्या हिताचा विचार करतो. तुमच्या विचाराप्रमाणे पिकवणाऱ्याला चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि आमच्या विचारानं जो ग्राहक आहे किंवा खाणार आहे त्याला स्वस्तात स्वस्त माल मिळाला पाहिजे. आणि स्वच्छ म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यांचा विचार करता ते उत्पादक हे 30% आत आहेत आणि जे ग्राहक आहेत ते 70% पेक्षा जास्त आहेत. आमच्या निवडणुकीचा मतदानाचा जो बेस आहे तो 70% पेक्षा अधिक असलेला आम्ही मजबूत करू इच्छितो आणि त्यामुळे तुमच्या आणि आमच्या विचारामध्ये
निश्चितपणानं हे अंतर कायम राहणार आहे. आता हा दृष्टिकोन ज्यांचा आहे त्या लोकांच्याकडून शेती आणि शेतकऱ्याला काय न्याय मिळणार आहे. पण दुसरी गोष्ट विसरतात, उद्या शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि शेती उद्ध्वस्त झाली आणि जर इथे पिकलं नाही तर लोकांना परदेशातनं धान्य आणून खावं लागेल. एकेकाळी मी बघितलेलं आहे 1972 साली ज्यावेळी राज्याचा अन्न खात्याचा राज्यमंत्री होतो आणि गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला माझा वेळ मुंबईच्या गोदीमध्ये जायचा. बोट कधी येते ती आल्यावर लवकर कधी उचलून घेते आणि बोटीचा गहू उचलला की स्वस्त धान्याच्या दुकानात कधी जातो. हे मी डोळ्यांनी पाहिलं आहे, अनुभवलं आहे, प्रशासक म्हणून अनुभवलेलं आहे. ती अवस्था या देशात यायची नसेल तर उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे. आणि म्हणून आज ते भले काही म्हणत असतील तर शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणं हे त्यांना परवडायचं नाही आणि त्यांना तो वर्ग धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा मोदी सरकार 2014मध्ये सत्तेत आलं तेव्हा मेक इन इंडिया आणि राज्यात मेक इन महाराष्ट्र हे उपक्रम जोरात चालवायला घेतले, त्याच्या घोषणा झाल्या. पण एकाएकी 2016चं जे बजेट आलं ते शेतीवरती आधारित बजेट आम्ही मांडलं असा दावा अर्थमंत्री अरुण जेटलींनी केला. या बजेटमध्ये तर मनरेगा ज्या योजनेला सत्तेत आल्यानंतर आधी नावं ठेवली मोदी सरकारनी, आता मनरेगासाठी सुद्धा भरीव तरतूद केलेली आहे. पुन्हा काँग्रेसच्याच योजनांकडं भाजपला जावं लागतंय किंवा हीच वस्तुस्थिती भाजपनं ॲक्सेप्ट केलेली आहे असं मानलं जावं. असं आहे की सवन निवडणुकीच्या पूर्व काळामध्ये त्यांनी सवन काँग्रेस काय राष्ट्रवादी काय राज्यात किंवा देशात जी काही धोरणं असलेली होती, जे कार्यक्रम राबवलेले होते, जी यशस्वी झालेली होती, त्याला बदनाम करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायने हे सूत्र त्यांनी नजरेत ठेवून हल्ले केलेले होते. आणि आम्ही नंतर आल्याच्या नंतर याच्यात काय बदल करायचा हे सांगत होतो. सत्तेत आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गरिबी घालवण्याच्यासाठी आणि गरीब माणसाला न्याय देण्याच्यासाठी आम्ही लोकांनी घेतलेले निर्णय हाच पर्याय आहे. आणि म्हणून तो पर्याय ते कृतीमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून इच्छा असो अथवा नसो, नावं बदलली असतील त्यांनी कदाचित त्या योजनेची, पण तेच काम पुन्हा ते करायला सुरुवात केलेली आहे. माझ्या दृष्टीनं गरीब माणसाच्यासाठी काही होत असेल, पूर्वी आम्ही सुरू केलेलं आज त्यांना योग्य वाटत असेल, ते करत असतील, त्याच्या श्रेय घेत असतील तर माझी काही तक्रार नाही. हे करा एवढाच माझ्यासारख्याचा आग्रह आहे. आणि याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट झाली की हे बोलघेवडे लोक आहेत, हे स्वतःहून काही करू शकत नाहीत. मला करायची जर वेळ आली तेव्हा पूर्वीच्यांनी जे केलं ते स्वीकारतात, तेवढी जमेची बाजू आहे. सर, देशात 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यांचा निकालसुद्धा लागणार आहे. खास करून सर्वांचं लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे आहे. तुम्ही उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर देशात काही स्थित्यंतर किंवा त्या दृष्टीनं मार्गक्रमण असं काही पाहता? मी UPत मध्यंतरी गेलो होतो. अजित सिंग, मी, देवेगौडा असे काही लोक एका मोठ्या सभेला, आणि मी साधारणतः जे पाहिलं ते लोकांच्यात बदलाला प्रचंड प्रतिसाद आहे. पण तो प्रतिसाद ज्यावेळेस दिसला त्यावेळेला व्यासपीठावर मी होतो, देवेगौडा होते, अजित सिंगांची पार्टीचे अजित सिंग होते, आपले वेस्ट बेंगालचे चीफ मिनिस्टर बिहारचे नितीश कुमार त्यांच्या पार्टीचे लोक होते, आपल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेस त्यांचे प्रतिनिधी होते. हे सगळे विविध राजकीय पक्षाचे जे BJPचे विरोध ते एकच व्यासपीठावर भूमिका मांडत होते. त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून UPमध्ये तशी स्थिती शेवटपर्यंत झाली असती तर कोणाला ज्योतिषाला विचारायची गरज नाही, तिथं 100% पानिपत झालं असतं BJPचं. अजूनही होईल, होणार नाही असं नाही, अजूनही होईल, पण त्या परिस्थितीत 100% झालं असतं. आज BJP एका बाजूला आहे, VFP दुसऱ्या बाजूला आहे, काँग्रेस आणि समाजवादी तिसऱ्या बाजूला आहे, अजित सिंग चौथ्या बाजूला आहे. त्यामुळे BJPच्या विरुद्ध असलेले जे घटक आहेत ते एकत्रित राहण्याच्याऐवजी ते 3 हिस्स्यामध्ये डिवाईड झाले आहेत. मला जरा शंका एकच आहे की त्याच्यामुळं BJPचा फायदा होऊ नये. एखादा सत्तेतला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच घ्या, स्थापना होत नाही, तो राज्यात सत्तेवर आला, 14 वर्ष सत्ता राष्ट्रवादीने उपभोगली, सर्व नेते चर्चेत आला. सर, तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात महाराष्ट्राचे, तेव्हा तुम्ही सर्वात मोठी शेतकरी दिंडी काढली होती जळगावपासून ते नागपूर विधान भवन.
तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून तुमचं काम आजही लक्षात राहण्यासारखं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं असं का होतं की सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षामध्ये काम करताना ते सामान्य जनतेबरोबर दिसत नाही आहेत, शेतकऱ्यांबरोबर दिसत नाही आहेत, जे जनतेचे प्रश्न सरकारला ज्या विचारण्यासाठी विचारले पाहिजेत तेही लोकांमध्ये राहून विचारले जात नाहीत. मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत नाही आहे. विधिमंडळामध्ये जी जबाबदारी घ्यायची ते आमचे लोक उत्तम जबाबदारी घेतात, दोन्ही सभागृहामध्ये घेतात. प्रश्न आता बाहेर फील्डवर येऊन ते या सरकारच्या विरुद्ध आक्रमकपणानं विरोधी भूमिका घेऊन लोकांचे प्रश्न का मांडत नाही, तो प्रश्न बरोबर आहे आणि ती कोणाची तक्रार असेल तर ती मला मान्य करावं लागेल. निवडणुका झाल्याच्या नंतर 15 वर्ष हातात सत्ता असली ती गेल्याच्या नंतर आम्ही सगळेजण एकत्र बसलो, याचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्या सहकाऱ्यांना सल्ला दिला की आपण इतके वर्ष सत्तेवर असताना आज नवीन पक्ष सत्तेवर आलेला आहे, आपण त्याला पहिल्या वर्षापासून लगेचच त्यांना आडवाआडवी किंवा त्यांना जाब विचारायच्या संबंधीची भूमिका घेऊन देऊ नये. एक 2-2.5 वर्ष त्यांना काम करून द्यावं. 2-2.5 वर्षात लोकांच्या नजरेसमोर आपण शांत राहिलो आणि यांच्या हातात पूर्ण सत्ता असल्याच्या नंतर यांची एकंदर धोरणं काय आहेत, भूमिका काय आहेत, एकंदर वागण्याची पद्धती काय आहेत, ही लोकांच्या समोर स्पष्ट होऊन द्या. 2.5 वर्षाच्या नंतर आपण बसून ॲनालिसिस करून मग आपली आक्रमकतेनं काय भूमिका घ्यायची ती ठरवू. तोपर्यंत जरा शांत. आणि माझ्या मते ती आता 2.5 वर्ष संपली, या निवडणुका संपल्या की आम्ही एकत्र बसून आमचा पुढचा 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा कार्यक्रम काय असेल हे आपल्याला जाणवेल. आता महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करायची जर असेल आणि महाराष्ट्रातला मग तो शेतकरी असेल, मध्यमवर्ग असेल, बेरोजगार तरुण असेल, अल्पसंख्याक असेल किंवा कष्टकरी कामगार असेल, या सगळ्यांच्या हिताची जपणूक करायची असेल तर आजचं सरकार आपलं काय देवेंद्र फडणवीसांचं हे या सगळ्या वर्गाच्या हिताची अजिबात जपणूक करणारं नाही आणि त्यासाठी आपल्याला आक्रमकपणानं लोकांचे रास्त प्रश्न मांडावे लागतील. हे सूत्र नजरेसमोर ठेवून आमच्या पक्षाच्या सहकार्यांची पावलं ही कशी जातात हे आपल्याला दिसेल. सर, शरद पवार या राजकीय वादळाला 1967 ते 2017 याच महिन्यात संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि केंद्र सरकारनं सुद्धा हा मुहूर्त साधून शरद पवारांना म्हणजे तुम्हाला पद्मविभूषण देऊ केलेलं आहे, तशी घोषणा केलेली आहे. पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर उलटसुलट चर्चा आल्या, लेख लिहिले गेले. स्वतः शरद पवारांची या संदर्भातली भूमिका काय? पद्मविभूषण तुम्हाला मिळतं आहे, महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे, पण तरीसुद्धा तुमची भूमिका काय? असं मी त्याच्या फार खोलात जात नाही. अनेकांनी म्हणजे अक्षरशः मला हजारो पत्र देशाच्या कानाकोपऱ्यात आली. महाराष्ट्राच्या पत्रांचा महापूर आला. मी साहजिकच समजू शकतो मी. त्यामुळे मी काही माझे पाय जमिनीवर जे आहेत ते काही मी आणखी जमिनीच्यावर जाणार नाही. तर काही लोकांनी त्याच्यात फार टोकाची भूमिका घेतली ते मी समजू शकतो, कारण त्या लोकांची माझ्याकडे बघण्याच्या संबंधीची जी भूमिका आहे ती आज जी ते टीका करतात किंवा लिहितात याच्यापूर्वी वर्षोनवर्ष तीच होती. आणि मग काही लोकांच्या मनामध्ये एखाद्याच्या संबंधीचा आकस, एखाद्याच्या संबंधीचा द्वेष हे जर वर्षोनवर्ष असेल तर असं काही पुस्तक असल्याच्यानंतर साहजिकच ते लिहिलं आणि त्यामुळं त्यांनी लिहिलं किंवा त्यांनी क्रिटिसाईज केलं म्हणून मला स्वतःवर चिंता, कारण दुसरी काय अपेक्षाच त्याच्यामध्ये नव्हती आणि लोकांनाही नाही, कारण लोकांनी सुद्धा त्याच्यावरच्या काही प्रतिक्रिया माझ्याकडे लेखी स्वरूपात दिल्या. मी काही त्या कधी प्रसिद्ध करणार नाही किंवा त्याचं भांडवल करणार नाही की त्याच्यामध्ये ह्याच दिल्या किंवा ह्यांनी आत्तापर्यंतसुद्धा हेच लिहित होते. याच्या आधीसुद्धा तुमच्याबद्दलची त्यांची भूमिका वेगवेगळी अशीच राहिलेली आणि त्याशी साधेलची त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे तुम्ही काही फारशी चिंता करण्याचं कारण नाही. जनमानसामध्ये त्याची काही त्याचा प्रभाव नाही असं लोक लिहून कळवत आहेत. त्यामुळे मी कधी त्याचा विचार करत नाही. आणि मला गेल्या 40-50 वर्षामध्ये जसा पाठिंबा देणारा मोठा वर्ग आहे तसा माझ्याबद्दल अकस ठेवणारा किंवा द्वेष करणारा हा एक वर्ग लहान असेल पण
तो लेखणी बहादर आहे, तो प्रभावी आहे, आणखीन काही काही आहे, त्यामुळे तो लोकांना प्रकर्षाने दिसतो. पण त्याची काही फारशी चिंता करण्याचं कारण नाही. असे लोक येतात आणि जातात. तुम्ही एकाचं नाव घेतलं की नगरपालिकेचा एक अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचा, की सगळ्या गोष्टी आणून देणार होता. पण एक कागदाचं चित्र सरळलं हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यामुळं त्या व्यक्तीचं नावसुद्धा कुठं लोकांच्यात आहे का नाही असं मला दिसत नाही. तसंच कुणीतरी कधीतरी पत्रकार संपादक होते, त्यांच्या हातात लेखणी होती म्हणून लोकांना त्यांची नावं माहीत होतात. ती नावं आता हळूहळू अदृश्य व्हायला लागली जनमानसाच्यामध्ये. मग काहीतरी एखादं असं लिखाण करून आपण लोकांच्या समोर काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न कोणी करत असतील, ठीक आहे, त्यांचं स्वागत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात काही कटुता नाही. त्यांनी हेच अखंडपणाने लिहित राहावं. लोक वाचत असतात, लोक आपले निर्णय घेत असतात आणि आपली मतं बनवत असतात. म्हणजे आता तुम्ही याचा 50 वर्षाचा उल्लेख केला. मी 14 निवडणुका लढलो. 14 निवडणुकीत लोकांनी पाठिंबा दिला. त्या लोकांना काहीतरी समजत असेल म्हणून ते लेखणी बांधण्याचा आपण विचार करायचा का? 14 निवडणुकीमध्ये मग ते कधी पुणे जिल्ह्यातली निवडणूक असेल, कधी सोलापुरात लढलो, कधी फलटणमध्ये सातारा भागातले मतदार असतील, त्या सगळ्यांना पाठिंबा द्यायला वाटला आणि ते इतक्याला 14 वेळेला. त्यामुळे आपण कशाला बाकीची चिंता करायची. सर, निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही महाराष्ट्रवानला वेळ दिला, ही मुलाखत दिली, त्याबद्दल मी तुमचा व्यक्तिशः आणि चॅनलच्या वतीनं आभारी आहे. हे होते शरद पवार, महाराष्ट्रातलं एक राजकीय वादळ जे अजूनही घोंगावतं आहे. त्यांची भाकितं ही नजरेआड करण्यासारखी नसतात. त्यावरती सुद्धा उलटसुलट चक्र फिरत राहतं आणि सध्या त्यांनी मध्यावधी निवडणुका कशा होऊ शकतात हे सुद्धा त्यांचे तर्क मांडलेले आहेत. त्यामुळं शरद पवार जे बोलले त्याची उत्तरं ही काळाच्या ओघात कधी ना कधी मिळतच असतात. तीही पुन्हा मिळतील. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवन.